या घटनेचे आणखी अपडेट्स आपण पुढच्या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया, पण आता एकदा जाऊया पुन्हा एकदा राजकीय घडामोडींकडे। भाजप नेत्या मीनाक्षी लेखींनी राहुल गांधींच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। लेखींनी त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केलाय। चौकीदार चोर है असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं असं राहुल गांधी म्हणाले होते। राफेल बद्दल सुप्रीम कोर्टानं केंद्राला जो दणका दिला त्याचा उल्लेख करताना राहुल गांधींनी असा आरोप केला, पण कोर्टानं असं काहीही म्हटलेलं नाही। त्यामुळे राहुल यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असं मीनाक्षी लेखींनी याचिकेमध्ये म्हटलंय। सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यावर सुनावणी घेणार आहेत। सुप्रीम कोर्ट के ऑर्डर को भटकाने के लिए एक परिवार जिसमें 4 एडल्ट में से 3 जमानत पर है, वो भ्रष्टाचार की बात करेंगे। वो सब चीजें तो खैर छोड़िए, वो हम पब्लिक प्लेटफॉर्म पे कहीं भी डील कर लेंगे। मगर जो विषय बड़ा है, वो बड़ा विषय ये है कि ये किस तरीके से सुप्रीम कोर्ट की अवमानना कर रहे हैं। एक ऐसा इररिस्पॉन्सिबल व्यक्ति जिसको सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स पढ़ने नहीं आते, वो क्या भारत का प्रधानमंत्री बनना चाहता है? आपण पाहिलं मीनाक्षी लेखींनी राहुल गांधींवर आरोप केलाय। पुन्हा एकदा आपण प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊया। प्रशांत, राफेलवरून सुप्रीम कोर्टानं हा जो निकाल दिला त्यावर टिप्पणी करताना राहुल गांधींनी हे वाक्य म्हटलेलं होतं, पण सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलंय? मीनाक्षी लेखींच्या आरोपात किती तथ्य आहे? नाही, ज्या पद्धतीनं 3 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे राफेलच्या प्रकरणामध्ये, ज्या पद्धतीनं भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निर्णय दिला होता, 3 सदस्य खंडपीठ होता आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की ती जे 3 पानं चोरी केल्याचा दावा केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वकिलांनी केला होता आणि त्याच्या 2 दिवसानंतर म्हटलं की याच्या झेरॉक्स कॉपी गहाळ झालेल्या आहेत। या प्रकरणात काहीतरी संदिग्ध आहे आणि याच्यामध्ये काय कुठेतरी संशय बळावतो। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने यावरती राहुल गांधी जे काँग्रेसचे वर्तमान अध्यक्ष त्यांनी ज्या पद्धतीने टिप्पणी केली आणि चोर यासारख्या केलं, या सगळ्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीने आता पुन्हा मीनाक्षी लेखी ज्या काँग्रेस खास करून भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आता सुप्रीम कोर्टात पुन्हा एक याचिका दाखल केली आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान केलेला आहे। या संदर्भात आता रंजन गोगोई जे भारताचे सरन्यायाधीश आहे ते कशा प्रकारे पाऊल टाकतात आणि केव्हा सुनावणी घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस यांचा राफेल वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे। बरोबर, राफेलचा वाद पुन्हा उफाळून येतोय निवडणुकांच्या या सगळ्या दिवसामध्ये। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। राहुल गांधींच्या नंतर बातमी आहे स्मृती इराणींची। केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पदवीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय आणि यावरून काँग्रेसनं इराणींवर खोचक टीका केली आहे। लवकरच एक नवीन मालिका सुरू होतीये, क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी असं या मालिकेचं नाव असेल असं काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या। इराणींनी नुकताच जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामध्ये त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झाल्याचं म्हटलंय, पण 2014च्या प्रतिज्ञापत्रात त्या पदवीधर असल्याचं त्यांनीच म्हटलं होतं। एक नया धारावाहिक आने वाला है, क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थी, और उसका ओपनिंग लाइन में बताती हूँ क्या होगा। क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए नए सांचे में ढलते हैं, एक डिग्री आती है एक डिग्री जाती है, बनते एफिडेविट नए हैं।